नमस्कार. आज आपण सुकी मच्छी म्हणजे बोंबीलची चटणी बनवून घेणार आहोत. इथे काही बोंबील मी स्वच्छ निवडून त्याची तोंड काढून घेतलेली आहेत आणि एका ताटामध्ये थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे. साधं पाणी आहे. आता हे निवडून घेतलेले बोंबील आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यामुळे काय होतं की हे जे बोंबीलचे वरचे जे थोडेफार जे खवले असतात ते थोडेसे लूज होतात आणि ज्यावेळेस आपण ते थंड पाण्यामध्ये घालतो तर लगेचच ते वरचे खवले निघण्यास मदत होते. शिवाय जे काही बोंबील सुकवताना त्याच्यावरती धूळ वगैरे चढलेली असेल ती देखील पटकन निघण्यास मदत होते. त्यामुळे बोंबील भाजून लगेचच आपल्याला गार पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता हे बोंबील मी गार पाण्यात घालून घेतलेले आहेत. तोपर्यंत याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. आता बोंबील इथे पाहू शकता या प्लेटमध्ये मी काढून ठेवलेले आहेत. 1 ते 2 मिनिटांसाठी हे बोंबील असेच पाण्यामध्ये ठेवून दिल्यानंतर आपल्याला याला अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाण्याचा रंग बघू शकता. हे जे काही बोंबील सुकवत असते त्यावरती जी काही धूळ बसलेली असते ती आता निघण्यास मदत होते. शिवाय बोंबीलला जे काही लहान खवले असतात ते देखील निघण्यास मदत होतात. तर पाण्याचा रंग तुम्ही पाहू शकता. पाण्याचा रंग बदललेला आहे. आता हे पाणी आपण फेकून देणार आहोत आणि पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये हे बोंबील 5 मिनिटांसाठी आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं बोंबील हे नरम होतात आणि ही बोंबीलची जेव्हा आपण चटणी करतो तर मस्तपैकी झटपट चटणी बनून तयार होते. शिजतात पटकन हे बोंबील असं केल्याने. तेल छान गरम झालेलं आहे आणि या तेलामध्ये आता आपण बारीक ठेचलेला लसूण घालून घेणार आहोत. आता इथे तुम्ही आलं लसूणची पेस्ट देखील घालू शकता किंवा बारीक ठेचलेला लसूण देखील घालू शकता. आता या लसणाचा रंग हलकासा बदलेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घालून घ्यायचा. तर कांदा इथे मी उभा चिरलेला आहे. बारीक चिरून घ्यायचा आहे पातळ असा आणि आता याला आपण परतून घेणार आहोत. तसं पाहायला गेलं तर ज्या वेळेस आपण सुकी मच्छी सुकट म्हणा, कर्दी म्हणा किंवा बोंबील किंवा इतर कुठलीही सुकी मच्छी ज्यावेळेस आपण बनवत असतो त्यावेळेस त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोचा जास्त वापर जर केला सुक्या चटण्या किंवा सुकी भाजी बनवण्यासाठी तर अप्रतिम अशी चव बनून तयार होते. आता हा कांदा पटकन परतून व्हावा यासाठी मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हा कांदा आपण अशा पद्धतीने परतून घेणार आहोत. तर कांद्याचा हलकासा रंग बदलला की लगेचच आपण यामध्ये मध्यम आकाराचा चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो दोन्हीही उभ्या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक पद्धतीने देखील चिरून घेऊ शकता. व्यवस्थित याला आपण परतून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो शक्यतो नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे काय होतं कांदा टोमॅटो झटपट परतून पटकन तयार होतो. आता यामध्ये मी चमचाभर मालवणी मसाला घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण याला मिक्स करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. तर शक्यतो कांदा आणि टोमॅटो परतण्यासाठी इथे मला 3 ते 4 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. आता हा व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे धुवून घेतलेले बोंबील पाण्यामध्ये ठेवून घेतले होते ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर कांदा टोमॅटो छान असा नरम होणं गरजेचं आहे. तर आता यामध्ये आपण हे जे बोंबील आहेत ते घालून घेऊया. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे हे बोंबील छान नरम होतात आणि पटकन 1 ते 2 वाफेमध्येच हे बोंबील शिजून तयार होतात. जर आपल्याकडे इतका पण वेळ नसेल तर आपण थोडंसं पाव कप इतकं पाणी घालून हे बोंबील आपण शिजवून घेऊ शकतो. आता हे पुन्हा एकदा मी व्यवस्थित परतून घेणार आहे आणि परतून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोंबील जर पाण्यामध्ये आपण भिजत ठेवले होते आणि ते भिजून छान नरम झाले तर इथे आपल्याला पाणी घालायची गरज नाही. फक्त वाफेवरती कांदा टोमॅटोमध्ये हे बोंबील छान असे शिजून तयार होतात. आता इथे हे बोंबील थोडेसे मला कडक वाटत होते त्यामुळे इथे मी पाव कप पाणी घालून त्यावर झाकण ठेवून छान अशी एक वाफ काढून घेतलेली आहे आणि मस्त आता ही बोंबीलची चटणी बनून तयार आहे. तर इथे मी अख्खे बोंबील म्हणजे तुकडे करून घातलेले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये फिरवून भरड देखील इथे घालू शकता. ते देखील चटणी खूप छान होते. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आजची बोंबीलची चटणी आपण लाल तिखट म्हणजेच मालवणी मसाल्यामध्ये बनवून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर मालवणी मसाला किंवा लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूण मध्ये देखील ही बोंबीलची चटणी बनवून घेऊ शकता. अप्रतिम अशी ही बोंबीलची चटणी बनवून तयार होते. पूर्ण जेवण फक्त भाकरी आणि चटणीवर तुमचं पोटभर असं होऊ शकतं.
आता ही चटणी बनवून तयार आहे. याला आता आपण एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे. तर आजचं जेवण खूपच साधं सोपं आहे. बोंबीलची चटणी आणि भाकरी, जास्त काही तामझाम आज आपण बनवणार नाही आहोत. आता एका ताटामध्ये मी थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्या आपल्याला भाकरी बनवून घ्यायच्या आहेत. तर आता मस्तपैकी हे पीठ आपण मळून घेऊया. ज्वारीच्या पिठाला छान असा चिकटपणा आहे, त्यामुळे इथे आपल्याला गरम पाणी अजिबातच घालण्याची गरज नाही. कधी-कधी असं होतं, की भाकरीचं पीठ मळत असताना भाकरीचं पीठ व्यवस्थित मळलं जात नाही, कारण की भाकरीच्या पिठाला चिकटपणा नसतो. त्यामुळे ते पीठ मळलं जात नाही, भाकरी करताना त्या चिरतात आणि म्हणून असं होऊ नये यासाठी यामध्ये आपल्याला एकतर उकळलेलं पाणी घालायचं किंवा भाकरीचं पीठ म्हणजे ज्वारी ज्यावेळेस आपण दळून आणत असतो त्यावेळेस त्यामध्ये थोडीशी उडीद डाळ किंवा अख्खे उडीद जरी घातले तरी खूप छान अशी भाकरी बनून तयार होते. चिकटपणा येतो पिठाला आणि सगळ्यात महत्त्वाचं खमंग अशी चव त्या भाकरीला तयार होते. आता ही भाकरी आपण थोडंसं कोरड्या पिठावरती अशा प्रकारे थापून घेणार आहोत. तर पटकन अशा भाकरी बनवून तयार होतात. जास्त काही वेळ लागत नाही. फक्त आणि फक्त 10 मिनिटांमध्ये या भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत. आता ही भाकरी बनवून तयार झालेली आहे. तवा देखील आपण तापत ठेवलेला आहे. आता या गरम तव्यावरती आपण ही भाकरी अशा पद्धतीने अलगद घालून घेणार आहोत आणि आता यावरती आपण थोडंसं पाणी लावून घेऊया. चारही बाजूला व्यवस्थित आपण हे अशा पद्धतीने पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी सुकण्याच्या आधीच आपल्याला या भाकरीला पलटून घ्यायचं आहे. पाणी पूर्णपणे सुकू द्यायचं नाही, नाहीतर ही भाकरी चिरा पडतात, सालेजल्यासारखी होते ती भाकरी. आता हे व्यवस्थित पाणी लावून घेतल्यानंतर अर्ध्या मिनिटामध्ये ही भाकरी व्यवस्थित खालच्या बाजूने शेकली जाते. आता ही भाकरी आपण पलटून घेणार आहोत आणि मग दुसऱ्या बाजूने देखील याला छान असं आपण भाजून घेऊया. पातळ आणि तवाभर थापलेली भाकरी एक जरी आपण खाल्ली तर लगेचच पोट भरून जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे आरोग्यासाठी ज्वारी, बाजरी त्याचप्रकारे नाचणीची भाकरी अत्यंत उपयुक्त आहे आपल्या आहारामध्ये. तर आता जिथे आपल्याला कच्ची वाटते तशा पद्धतीने आपल्याला ही भाकरी व्यवस्थित त्या त्या बाजूने भाजून घ्यायची आहे, शेकून घ्यायची आहे. आपल्या चॅनलवर सुक्या बोंबीलचं लोणचं तोंडी लावण्यासाठी बनवून आपण रेसिपी अपलोड केलेली आहे. तिला देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. मस्त चटपटीत असं तिखट बोंबीलचं लोणचं तुम्ही बनवून बघा एकदा. आता ही भाकरी आपण दोनही बाजूने व्यवस्थित शेकून घेणार आहोत. तर पातळ जरी भाकरी केली तरी मस्त टम्म अशी फुगते आणि चुलीवर केलेल्या भाकरी तर अतिशय खमंग अशा बनून तयार होतात आणि चवीला देखील तितक्याच खमंग लागतात. तर आता ही भाकरी व्यवस्थित शेकून झालेली आहे. याला आपण काढून घेणार आहोत. तर आजची रेसिपी खूपच साधी आणि तरी देखील पोट भरेल अशी आहे. तिखट चटपटीत बोंबीलची सुकी चटणी बनवून घेतलेली आहे गरमागरम सोबतच खाण्यासाठी भाकरी. तर चला ताट वाढून घेऊया. इथे मी बोंबीलची चटणी वाढून घेतलेली आहे. सोबतच आपण गरमागरम तयार करून घेतलेली भाकरी देखील ठेवून घेणार आहोत आणि तोंडाला आणखीन चव येण्यासाठी सॅलडमध्ये इथे मी थोडासा बारीक चिरलेला कांदा ठेवून घेणार आहे. या बोंबीलच्या चटणीवर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया. तर आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.